पोलीस स्टेशन सोनेगाव या ठिकाणी जे आहे दिनांक 13/6/2026 रोजी ज्या विक्टीम महिला आहेत, विवाहित आहेत, त्या पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी जे आहे आमच्याकडे एक त्यांच्याशी झालेला जो प्रकार आहे तो आमच्यासमोर जो आहे तो त्यांनी सांगितला. त्यानुसार जे आम्ही त्याच्यामध्ये ती जी घटना आहे संपूर्ण त्या घटनेचा रिपोर्ट घेऊन जे आहे आम्ही पोलीस स्टेशन येथे जे आहे गुन्हा रजिस्टर नंबर 118/2026 कलम 64, 308, 296, 351, 61 भारतीय न्यायसंहिता 2023 आणि महाराष्ट्र ब्लॅक मॅजिक ॲक्ट जो आहे 2013चा त्याच्या कलम 3-4 नुसार जे आहे आमच्याकडे जे आहे ते गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यामध्ये जे आहे आमच्या पोलीस स्टेशन हद्दीमधील जे आहे जे हॉटेल आहे इम्पेरियल हॉटेल या ठिकाणी जे आहे विक्टीम आणि यामधील जो मुख्य आरोपी आहे अय्याज मदारे म्हणून यांचे जे आहेत शारीरिक संबंध जे आहेत या ठिकाणी 8 फेब्रुवारी 2025 रोजी जे आहेत ते झालेले आहेत. या घटनेमध्ये जे आहे जे फिर्यादीने नमूद केलेलं आहे त्यामध्ये तिने आमच्याकडे जे आहे एक काढलेला जो व्हिडिओ आहे त्या मुलासोबत आरोपीसोबत तो आमच्याकडे प्रेझेंट केलेला आहे. त्याच्यानुसार जे मी सांगितलं आपल्याला की ब्लॅक मॅजिक ॲक्टचे आपण सेक्शन त्यामध्ये लावलेलं आहे. त्यानंतर जे आहे विक्टीमचं असं म्हणणं आहे की तिला जे आहे एक MP म्हणजे मध्य प्रदेश राज्यातील एका ठिकाणी जे आहेत तो मुलगा जो आहे तो घेऊन गेला होता, ते सोबत गेलेले होते आणि त्या ठिकाणी जे आहे तिचं जे आहे कन्व्हर्जन जे आहे केलं असल्याची जे आहे विक्टीम बोलते आहे आणि त्यानंतर निकाह लावल्याचं नाही का निकाह लावल्याचं जे आहे ती त्या ठिकाणी जे आहे ते बोलते आहे. यामधला जो मुख्य आरोपी आणि जे पीडित आहे हे दोघंही एकमेकाशी परिचित आहेत. म्हणजे त्यांच्या बऱ्याच वर्षापासून जो आहे ते एकमेकाला परिचित आहेत. यामध्ये सर यामध्ये अत्याचार करण्यात आला होता, त्याच व्हिडिओच्या आधारावर तिला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं आणि नंतर धर्मांतरण करण्यात आलं असं सांगण्यात आलं. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार जे आहे हे कथन केलेलं आहे. यामध्ये जे आहे आपण मुख्य आरोपी अय्याज मदारे राहणार कळमेश्वर याला आपण अरेस्ट केलेला आहे. त्याचबरोबर जे आहे त्याला सहकार्य करणारा त्याचा मित्र यालासुद्धा अमीन शेख नावाचा यालासुद्धा आपण या ठिकाणी जे आहे अरेस्ट केलेलं आहे. आणि आपल्या याच्यामध्ये जे आहे जे फिर्यादीचं म्हणणं आहे जे पीडितेचं म्हणणं आहे त्या अनुषंगाने जे आहे आपण सखोल तपास जो आहे तो वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू आहे. सर किती आरोपी आहे नेमके? यामध्ये जे आहे 3 आरोपी जे आहेत दिसत आहे. त्याच्यातले आपण 2 आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि एक टीम जी आहे आपण रवाना केलेली आहे तिसऱ्या आरोपीला पकडण्यासाठी. तर याच्यामध्ये सखोल ज्या काही गोष्टी निघतील जे काही याच्यामध्ये आम्हाला पुरावे मिळतील त्यानुसार आम्ही सखोल याच्यामध्ये तपास सुरू आहे. सर एका म्हणजे अत्याचाराचा आरोप आहे, बाकी 2 आरोपींचा काय सहभाग? दुसरा जो आहे त्याचा मित्र आहे, जवळचा मित्र आहे. तर तिचं असं म्हणणं आहे की त्या मित्राने जे आहे तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि ज्या वेळेला तिला त्या ठिकाणी घेऊन गेलेत मध्य प्रदेशच्या ठिकाणी त्या ठिकाणी तो ऑलरेडी हजर होता. म्हणजे त्याने जे आहे त्या गुन्ह्यामध्ये जे आहे सहकार्य केल्याचं प्रथमदर्शनी जे आहे ते दिसत आहे. सर नेमकं काय घडलं तिथं धर्मांतरणाचा कशा पद्धतीने? फिर्यादीचं विक्टीमचं म्हणणं हे आहे की त्या ठिकाणी मला जे आहेत त्यांनी जे आहेत जे काही मुस्लिम रीतिरिवाजाप्रमाणे जे काही कलमा वगैरे राहतात ते काहीतरी तिने त्या ठिकाणी म्हटलेल्या होत्या असं तिचं म्हणणं आहे आणि त्याच्यानंतर तिचा निकाह लावण्यात आलेला होता हे सुद्धा तिने सांगितलेलं आहे. कबूल आहे ह्या शब्दाचा उल्लेख आहे. ती विक्टीम जी आहे ती बोलते आहे त्या पद्धतीने. तर हा जे आहे अधिक जे आहे आता आम्ही त्याच्यामध्ये सखोल तपास करणार आहोत. तर हे नेमकं जे मध्य प्रदेशमध्ये घडलेली घटना आहे तिथे नेमकं काय होतं आणि कुठे हे सगळं धर्मांतरण घडल्याचा प्रकार? त्या ठिकाणी आपण टीम रवाना केलेली आहे. नेमकं काय त्या ठिकाणी चालते तर त्या अनुषंगानं आपण जे आहे त्या सर्व गोष्टी ज्या आहेत तपासामध्ये व्हेरीफाय करणार आहोत. सर याच्यात किती जणांना अटक आहे? आता सध्या आपण 2 आरोपींना जे आहेत ते आपण गुन्हा दाखल करतेवेळेस आपण अटक केलेला आहे आणि बाकी इतर जे काही निष्पन्न होईल या तपासामध्ये तर या सर्वांवरती जे आहे कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.